जय भीम नमोबुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या विशेष बातम्या। इयत्ता 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील 159 परीक्षा केंद्रावर 40,194 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे। हुशार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कॉपी मुक्त अभियान राबविण्यात येत आहे। या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 24 भरारी पथक स्थापन करण्यात आले आहेत। तर इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी 159 परीक्षा केंद्रावर 159 बैठे पथके नियुक्त करण्यात आली आहेत। परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी जिल्हा स्तरावर 6 भरारी पथके, 13 तहसीलदार पथके आणि 5 उपविभागीय अधिकारी पथके कार्यरत आहेत। आजपासून इयत्ता 10वीच्या जी परीक्षा आहे बोर्डाची ती सुरू झालेली आहे। बुलढाणा जिल्ह्यामधून 39,194 विद्यार्थी 159 परीक्षा केंद्रामधून परीक्षेला बसलेले आहेत। त्या परीक्षेच्या नियोजनासाठी 24 भरारी पथकांची नियुक्ती आपण केलेली आहे। त्यामध्ये जिल्हा स्तरावरील 6 भरारी पथक तसेच प्रत्येक तहसीलदार यांचं एक भरारी पथक आणि उपविभागीय अधिकारी जे आहेत त्यांचं एक भरारी पथक, अशा प्रकारचे 24 भरारी पथक आपल्या या परीक्षेच्या कॉपीमुक्त नियंत्रणासाठी कार्यरत आहेत। आज मराठीचा पेपर संपन्न झाला असून आजच्या परीक्षेमध्ये कुठेही कॉपिंग केस वगैरे झालेली नाही आहे। परीक्षा शांततेच्या वातावरणात आणि कॉपीमुक्त वातावरणात आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे। सर, जालना जिल्ह्यामध्ये जो काही मराठीचा पेपर फुटल्याची अफवा होती किंवा दाखवण्यात आलं त्या संदर्भात मराठीचा पेपर होईल का? नाही, त्याची मला काही कल्पना आहे अजून काय झालं आहे ते, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही। तरुण वर्ग दुग्ध व्यवसायाकडे आकर्षित व्हावा यासाठी त्याला दुग्ध व्यवसायातील सर्व कश माहितीसाठी गोकुळ कट्टा प्रभावी माध्यम असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले। कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध उत्पादक संघाच्या ताराबाई पार्कात गोकुळ कट्ट्याचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झाले। त्यावेळी ते बोलत होते। चेअरमन अरुण डोंगळे यांनी या माध्यमातून संघाच्या यशोगाथा व मुलाखती यातून दूध उत्पादकांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका चिखली गावात दुःखमुक्ती धम्म प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले। शिबिरात धम्मध्यान आणि सामाजिक काम याविषयी माहिती आणि दुःखमुक्तीचा मार्ग कसा आत्मसात करावा याचे मार्गदर्शन नागपूरचे अशोक सरस्वती बोधी, अमित मेधावी, PS थरकर यांनी केले। यावेळी पोलीस पाटील अमृता कांबळे, शंकर कांबळे, सरपंच साताप्पा कांबळे, सुनील कांबळे, गजानन कांबळे, पद्माकर कांबळे उपस्थित होते। प्रास्ताविक आनंदा कांबळे यांनी केले। सूत्रसंचालन विशाल चिखलीकर यांनी केले। आभार गजानन कांबळे यांनी मानले की संत गतीनं चाललेलं धम्माचं काम गतिमान करण्यासाठी आपण प्रत्येक गावातील बुद्धविहारात भेट देऊ। जास्तीत जास्त धम्माचा प्रचार आणि प्रसार, महामानवांची विचारधारा प्रत्येकाच्या उमऱ्यापर्यंत पोहोचून प्रत्येक कार्यकर्ता हा चळवळीचा बुद्ध अनुयायी व्हावा यासाठी आपण 100% सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे चिखली असेल, गोरंबे असेल आणि पंचक्रोशीतील सर्व बुद्धविहार असतील या ठिकाणी भेट देऊन आम्ही जास्तीत जास्त धम्माचा प्रचार आणि प्रसार करूया। मार्गदर्शक आदरणीय अमित मेघोई सर, तसेच आमचे थरकाप सर, तसेच उद्घाटक कामत सर व सर्व इथले पंचशील नगरमधील सर्व आमचे बौद्ध बांधव, उपासक, उपासिका इथं उपस्थित राहिलेत। खऱ्या अर्थानं दुःखमुक्ती संदर्भात अतिशय चांगल्या प्रकारे हे शिबिर इथं संपन्न होत आहे आणि पहिल्या सत्राचं हे उद्घाटन व आभारचा कार्यक्रम हा माझ्याकडे येत आहे। सर, बघितलं तर ह्या कागल तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ह्या चिखलीमध्ये एक धम्माचं प्रचार आणि प्रसाराचं काम अतिशय चांगल्या प्रकारे होत आहे। या कागल तालुक्यामध्ये चिखली गाव हे प्रबोधनचे गाव, चळवळीचे गाव आणि धम्माचे गाव असं म्हटलं ओळखलं जातं। या चिखली गावामध्ये सर आम्ही वरचेवर इथे येत असतो। इथील आपलं बौद्ध नगरमध्ये सुद्धा आपल्या सर्व उपासक उपासिका एकत्र येऊन जी पौर्णिमा साजरी करते दर महिन्याची, ते अतिशय चांगल्या प्रकारे साजरी होत असते आणि त्याचाच भाग म्हणून ह्या पंचशील नगरमध्ये आमचे गजेंद्र सर असतील, आमचे मित्र आनंद कांबळे, सर्व आपल्या उपासिका आहेत। आज तुम्ही या पहिल्या सत्राच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी तुम्ही आलात आणि आज पहिल्या सत्राचं उद्घाटन संपन्न झालं आणि या पहिल्या सत्राचं कार्यक्रमाचं उद्घाटन आभार मानतो आणि त्यानंतर बरोबर अर्ध्या तासानंतर परत ह्याच ठिकाणी आपलं दुसरं सत्र चालू होईल आणि अमित मेघोई सरांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे। त्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती करतो आणि इथंच थांबतो। जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय। बाबासाहेब
आंबेडकरांनी धम्मदीक्षा देताना आपल्या धम्मबांधवांना विनंती केली होती की तुम्ही बौद्ध धम्म का घेणं आवश्यक आहे. पहिलं कारण सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या ऐहिक सुखासाठी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली पाहिजे. ऐहिक सुख म्हणजे तुमचं जीवन हे सदाचरणावरती आधारित असलं पाहिजे. तुमच्या आचरणामध्ये जर वाईट गोष्टी असतील तर त्या वाईट गोष्टी नष्ट केल्याशिवाय तुम्ही सुखी होऊ शकत नाही. म्हणून पंचशील हे सदाचरणाचं मापदंड भगवंतांनी सांगितलेलं आहे. हिंसा करायची नाही, चोरी करायची नाही, व्यभिचार करायचा नाही, निंदा नालस्ती करायची नाही, खोटं बोलायचं नाही, व्यर्थ बडबड करायचं नाही आणि नशा येणाऱ्या वस्तूंचं सेवन करायचं नाही. हे सदाचरणाचे 5 मापदंड आहे आम लोकांच्यासाठी. हे या मार्गानं जो जाईल ते त्याचं ऐहिक सुख प्राप्त करणे होईल आणि जगाचा उद्धार चांगले लोक असणे याच्यातच होत असतो. दुसरं बाबासाहेब असे म्हणतात की समाजाच्या पुनर्रचनेसाठी तुम्ही धम्माची दीक्षा घेतली पाहिजे. या देशामध्ये विषमतेचा खूप बोलबाला आहे. हजारो जातीमध्ये हा देश विभाजित आहे. या देशात गरीब श्रीमंतीचा भेद आहे आणि वर्णामध्ये भेद आहे. 4 वर्णामध्ये हा देश विभागला. बाबासाहेब म्हणतात की ज्या देशामध्ये माणसाची विभागणी केली जाते, श्रमिकांची विभागणी केली जाते, तो देश स्वतंत्र राहू शकत नाही, तो गुलाम होतो. पणाने करू शकलो तर इथं धम्म पेरू शकतो, धम्म रुजवू शकतो. अन्यथा 14 एप्रिल नंतर 6 डिसेंबर आणि त्यानंतर मग एखादा भावनिक कार्यक्रम असं जर असेल तर धम्म चळवळ वाढणार नाही. धम्म चळवळीचा उद्देश हाच आहे की अभ्यासू कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत, अभ्यासू उपासक तयार झाले पाहिजेत, अभ्यासू मांडणी करणारे धम्मप्रचारक तयार झाले पाहिजेत. आणि धम्मप्रचारक हे आपलं अंडरलाईन आजचं कार्यक्रमाचं हेडिंग असणार आहे. धम्मप्रचारक तयार करणं हा आपला उद्देश आहे. चिखली गावाचं खरं तर खूप मोठं काम आहे. त्यांनी प्रत्येक महिन्याला सर इथं बुद्ध पौर्णिमा 12च्या 12 पौर्णिमा साजऱ्या करतात आणि त्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. पण मला एका विशिष्ट टप्प्यामध्ये असा प्रश्न पडला की नाही बाबा, चिखली बरोबर गोरंबे तयार व्हायला पाहिजे. कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुक्यातील माले येथे फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांचा बुद्ध भीमगीत प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. खरात यांच्या गाण्याच्या तालावर तरुणाईने ठेका धरला. प्रारंभी आमदार अशोकराव माने, RPIचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे व अन्य मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी विविध राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला। पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही। नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याची ही उत्तम व्यवस्था। वन डे पॅकेज 699 पासून सुरू। लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल। अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट। बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर। मोबाईल 7276366752 किंवा 9021433560। 8 फेब्रुवारी रोजी भोर येथे बौद्ध युवक विक्रम गायकवाड याची जातीय कारणातून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या अनुषंगाने खुनाचा व जातीय अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला असून यातील एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। सदर खून हा गंभीर व जातीय कारणातून घडलेला असून त्यात आणखी अनेक लोकांचा सहभाग असून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी पीडित गायकवाड कुटुंबीय व परिसरातील आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात येत आहे। जनभावनेचा विचार करून भोर तहसील कार्यालयावर मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता निषेध मोर्चाचे आयोजनही करण्यात आलेले होते। नवोदय जय भीम, मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा टीव्हीसह आपण पुणे जिल्हा कार्यालयात आहोत आणि आज आपण पाहतोय की थेट जातीवादाच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत आणि तशीच घटना भोर तालुक्यात घडली। भोर तालुक्यातील विक्रम गायकवाड ह्या युवकाला जातीय द्वेषातून मारण्यात आलं। त्यांचे चुलते आपल्यासोबत आहेत, नेमकं काय प्रकार घडला होता दादा? आमच्या मुलांनी आंतरजातीय विवाह केला होता म्हणून एका वाईट प्रवृत्तीच्या ज्या व्यक्तीला हे खटकत होतं, ह्या प्रवृत्तीच्या मुलांनी त्याच्या मित्रांनीच त्याचा घात केला। त्याला बोलावलं पैशाच्या माध्यमातून आणि त्याला ह्या आपल्या बरोबरीच्या ह्याच्यात बसतो उठतो म्हणून त्याला ह्या मानसिकतेतून त्याचा निगृणपणे खून केला आणि त्याचा फोन वगैरे दुसरीकडे टाकून दिला जेणेकरून ह्याची सगळी माहिती कोणाला भेटू नये म्हणून असं हे झालेलं आहे। तर त्याच्या संदर्भात पोलिसांनी सर्व गोष्टींची शहानिशा करून तपास योग्य पद्धतीने करून त्या आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही आमची विनंती आहे। अच्छा, सद्यस्थितीला ज्यावेळेस घटना घडली ते तुमच्यापर्यंत माहिती कशा पद्धतीने मिळाली होती? आम्हाला ज्या वेळेला मुलगा जिमला जाताना आमच्या समोरून गेला होता त्याच्यानंतर आम्ही त्याला फोन केला असता त्याचा फोन मार्केट यार्ड गुलटेकडी येथे आहे असं त्या फोनवाल्याने फोन ज्याच्याकडे होता त्यांनी सांगितलं। तर तो फोन ज्याच्याकडे होता त्यांनी सांगितलं की मी भोरवरून तरकारीची गाडी घेऊन भोरला पुण्याला नेहमी येत असतो, माझ्या गाडीत मागं कॅरेटमध्ये हा फोन मला सापडलेला आहे आणि हा फोन कुणाचा आहे मला काय याच्याविषयी माहीत नाही। तर मग तिथून पुढं आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। पोलीस स्टेशनला गेल्यानंतरनी आम्ही पोलिसांबरोबर सगळे CCTV चेक करत असताना त्याच्यातील एक पोलीस अधिकारी आहेत त्यांना ह्या गाड्या कुठे आहेत काय हे माहीत होतं। त्या ठिकाणी 3 वाजता पहाटे आम्ही गेल्यानंतरने आम्हाला बॉडी तिथं भेटली। तोपर्यंत आम्ही सर्व CCTV चेक करून सगळ्या गोष्टींची शहानिशा करत होतो, परंतु आम्हाला जरा त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती संशय आहे, त्याच्यामुळे त्याची पण चौकशी त्या माध्यमातून झाली पाहिजेत। हे सर्व आम्ही FIRमध्ये दिलेलं आहे। तरी फेर FIR जे आहे त्या FIRच्या माध्यमातून पोलिसांनी व्यवस्थितपणे तपास करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही आमची विनंती आहे। सध्या आपल्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर आहेत, ज्यांना टायगर म्हटलं जातं पुणे शहरामध्ये। भाऊ, काय सांगाल? 18 तारखेला मोर्चा काढला गेला, अनेक वातावरणामध्ये हा मोर्चा झाला, तरी अद्याप आरोपींची जी चौकशी व्हायला पाहिजे, जी कसून चौकशी व्हायला पाहिजे, ज्याच्यामध्ये अधिकारी दोषी सापडतात त्यांची चौकशी व्हायला पाहिजे, ती अद्याप होताना दिसत नाही। विक्रम गायकवाड यांच्या खुनांना अटक झाली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे।
यासाठी जो मोर्चा निघाला शांततेमय मूक मोर्चा काढला, कारण की लोकांपर्यंत आमच्या भावना पोहोचाव्यात हे समाजाने आंबेडकरी चळवळीने मुख मोर्चा काढला. परंतु त्यातून SP-नी ज्या पद्धतीने तपास करायला पाहिजे तो तपास नीट करत नाही. राज्य शासनाने SIT नेमली पाहिजे. SP आणि तिथले सगळे लोक हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि ते गृहमंत्री असल्यामुळं त्यांच्याकडंच आता आमची मागणी की तातडीने SIT नेमावं, कारण हे प्रकरण व्यवस्थित दडपण्याचा प्रयत्न आहे ते आमच्या लक्षात येतं आहे. आमच्यासारखे कार्यकर्ते पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभा राहून प्रयत्न करतात. परंतु आता पीडित कुटुंबियाला देखील आठवले साहेबांनी भेटून सांगितलेलं आहे की आता याची वरिष्ठ पातळीवर SIT स्थापन झाली पाहिजे, त्याची चौकशी नीट झाली पाहिजे, अन्यथा हे आंदोलन पुन्हा वेगळ्या पद्धतीने न्यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये याच्याबद्दल अत्यंत आंबेडकरी जनतेच्या तीव्र भावना आहेत. या मुख्यमंत्र्यांनी आणि इथल्या SP-नी कलेक्टरनी लक्षात घ्यावं. म्हणून तातडीने कलेक्टरनी यामध्ये लक्ष घालावं, अन्यथा आंबेडकर जयंतीच्या आतमध्येच हा जो गोंधळ उडेल, म्हणजे गोंधळ म्हणण्यापेक्षा जो आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र होतील याला जबाबदार प्रशासन असेल. आजही तिथले DYSP, तिथले सगळे तहसील मधले सगळे अधिकारी हे हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. हे पद्धतशीरपणे तो जो विक्रम गायकवाड आहे तो त्या गावचा गावगुंड आहे, मोठा श्रीमंत आहे, म्हणून खूप प्लॅनिंग पद्धतीने हा मर्डर केलेला आहे. त्यामुळं याची चौकशी व्हावी, अन्यथा पुन्हा एकदा या मुख मोर्चाने थांबणार नाही तर मग पुढं वेगळ्या पद्धतीने आंबेडकरी जनतेला आंदोलन करावं लागेल. परंतु दिवसांदिवस आंबेडकरी चळवळीतला दलित कार्यकर्ते अशा पद्धतीने मारणार असतील आणि शासन आणि सगळी व्यवस्था शांत बघत असेल तर हे बरोबर नाही, हा संदेश बरोबर जाणार नाही. तर म्हणून या ठिकाणी जो SP-ने आता जो तपास केलेला आहे त्याला आमचा विरोध आहे. तो व्यवस्थित तपास होत नाही आहे, ही तक्रार आज आम्ही कलेक्टर साहेबांकडून नोंद केलेली आहे. धेंडे सर, तुम्ही कलेक्टर साहेबांशी ज्यावेळेस चर्चा केली, काय मुद्दे झाले, कशा पद्धतीने याच्यावरती कारवाई करण्याचं आश्वासन आपल्याला दिलं? आता आपल्याला पार्श्वभूमी मुलाचे चुलते यांनी सगळी सांगितलेली आहे. वाडेकरांनी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे आंदोलनाची. मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की ही जी घटना घडली ती अतिशय व्यवस्थित प्लान मर्डर आहे. मुलगा 8:30 वाजता जिमला जातो काय, त्याच्यानंतर त्याचा मोबाईल हा नॉन ट्रेसेबल होतो काय, 10:40 त्याचा मोबाईल हा गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सापडतो काय, नंतर हे कुटुंब ज्यावेळेस पोलीस स्टेशनला जातं तिथला जो API आहे तोही चव्हाण आडनावाचा, तो तिथे ह्यांना थातूरमातूर उत्तर देतो. तो म्हणतो की काहीतरी मुलांमध्ये भांडणं झालीत असं सांगण्यात येतं आहे. म्हणजे त्यांच्या खबऱ्यांकडनं, म्हणजे त्यांना खबर होती की बाबा इथं काहीतरी झालेलं आहे. ती खबर यायच्या आधी मुलाचे चुलते ह्यांनी सांगितलं की त्याच दिवशी ज्या दिवशी मर्डर झाला त्याच दिवशी संध्याकाळी हे पोलीस स्टेशनला जाऊन तिथं राहुल मखरे नावाच्या कॉन्स्टेबलला पोलिसांना भेटून आले आणि त्यांना सांगितलं की माझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे मुलीच्या घरच्यांकडनं. हे असताना देखील पोलिसांनी कुठेही संशय व्यक्त केला नाही, हे जरा आश्चर्यकारक आहे. आणि त्यानंतर मुलाची गाडी ही अतिशय वॉश करून ही परत आणून त्या एका ठिकाणी ठेवलेली आहे. मुलाच्या मोबाईल जो सापडतो त्याला रक्त सापडते, परंतु मुलगाची बॉडी जिथं सापडते तिथं त्या मुलाच्या चपलांना एक थेंब देखील रक्त नाही आहे, गाडीला रक्त नाही आहे. ह्याचा अर्थ दिस इज टोटली अ प्लान मर्डर. आणि हा मर्डर जो आहे हा फक्त 2 लाखाची पैशाची देवाणघेवाण त्या मुलामध्ये आणि ज्यांनी मर्डर केला त्याच्यामध्ये झालेली आहे. आणि तो मुलगा रात्री 2:30 वाजता येऊन स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर राहतो. हे सगळं एकंदरीत एक संशयाचं पूर्ण चित्र निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व संघटनांनी, सर्व पक्षाच्या लोकांनी मूक मोर्चा काढला 18 तारखेला. परंतु आम्हाला SP-नी आश्वासन दिलं की आम्ही SIT स्थापन करू. परंतु मला सांगा, DYSP-नी केलेला तपास ह्याच्याकरता वेगळं तपास पथक हे PSIच्या अध्यक्षतेखाली किंवा त्याच्या नेतृत्वाखाली होऊ शकतं का? म्हणजे हे असं झालं की पंतप्रधान मोदींनी काही चूक केलेली आहे किंवा जो तपास केलेला आहे त्याचा मुख्यमंत्री कोणीतरी नेमायचा आणि त्यांनी त्यांच्यावरती ते आरोप सिद्ध करायचे का नाही असा तो तपास. हे मुळातच चुकीचं आहे. आमची मागणी Day 1 पासून जी आहे ती ही आहे की
राज्य सरकारने ह्याच्यामध्ये दखल द्यावी, गृह खात्याने दखल द्यावी आणि गृह सचिवांनी स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम ही IPS दर्जाच्या अधिकाराच्या नेतृत्वाखाली करावी आणि हा संपूर्ण तपास करावा, ही आमची मागणी डे 1 पासून आहे. दुसरा मुद्दा, ऑनर किलिंगचे जे मुद्दे आहेत ह्यांनी जे सांगितलेत की तिथला जो तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे, इन कॅमेरा त्याचा जबाब घ्या ना. ती जी मुलगी आहे जिच्यावर लग्न झालं आहे, इन कॅमेरा तिचा जबाब घ्या ना. त्या मुलीचे वडील, त्या मुलीचा चुलत भाऊ ज्यांनी धमकी दिली त्याचा इन कॅमेरा जबाब घ्या ना. तुम्ही इन कॅमेरा काहीच घ्यायला तयार नाही. आणि ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये तरतूद आहे की ॲट्रॉसिटीमधल्या गुन्ह्यामध्ये जे तुम्हाला तपास करायचा आहे तो सगळा इन कॅमेरा पाहिजे. ह्यांचा जबाब देखील इन कॅमेरा व्हायला पाहिजे. तो इन कॅमेरा काहीही झालेला नाही आहे. म्हणजे पोलीस स्वतः ह्या मर्डरमध्ये सामील आहे असं मला वाटतं. त्याचं कारणही असं आहे कारण ज्यावेळेस मर्डर झाला त्यावेळेस जो PSI चव्हाण तिथं होता तो त्यांनी तपास व्यवस्थित करत नाही म्हणून त्याला 20 दिवसाच्या सक्तीच्या रजेवर गेला तो. आणि मग DYSPकडं तपास आला. आम्ही मागणी केल्यानंतर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, म्हणजे ॲट्रॉसिटीचा गुन्हा त्याच दिवशी दाखल झाला पण त्याच दिवशी दाखल होऊन देखील तपास DYSPने स्वतःकडून घेतला आणि घेतल्यानंतर तो जो संबंधित PSI तो रजेवर गेला. त्यामुळं त्यांनी त्याचं देखील या ठिकाणी कुठंतरी संशयामध्ये तो येतो आहे, त्याचा देखील जबाब इन कॅमेरा घ्यावा. त्याच्या मोबाईलचे सगळे ट्रॅक रेकॉर्ड्स घ्यावे. त्याला मर्डर व्हायच्या आदल्या 8 दिवसापासून ते मर्डर झाल्यानंतर पुढच्या 8 दिवस त्याच्या मोबाईलवर कोणाकोणाचे मेसेज, कोणाकोणाचे फोन आले हे सगळे हे जनतेला माहिती व्हायला पाहिजे, त्यांच्या कुटुंबाला माहिती व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि जर तुम्हाला खरोखरच एक दलित हत्याकांडाचा इथं कुठं वलय नाही आहे तर हे सगळं पारदर्शक पद्धतीने इन कॅमेरा होऊ द्या ना. दूध का दूध पाणी का पाणी कळेल काय होतं आणि काय नाही. पण या ठिकाणी कुठेही होताना हे दिसत नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी राज्य सरकारच संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे असं मला वाटतं. गृह खातेच जिथं जिथं दलित हत्याकांड होतो तिथं अशाच प्रकारचं थातूरमातूर काही ना काहीतरी तपास केलेला आम्हाला दाखवला जातो. परंतु आज बघा, आज 1-2 महिने झाले तुमच्या बीडमधली घटना जी आहे त्याचं रोज मीडियामधनं आणि रोज एक मंत्र्यांकडनं त्यांचं निवेदन येतं पण दलितांची हत्या झाली एकही व्यक्ती बोलायला तयार नाही. हे लोकशाहीला घातक आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व आंबेडकरी जनता या ठिकाणी रोषामध्ये आहोत. जर राज्य सरकारने या ठिकाणी कोणती भूमिका नाही घेतली तर त्यांना भूमिका घ्यायला भाग पाडायला वेगळं काहीतरी आंदोलन आम्हाला करावं लागेल हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे 2 मार्च रोजी होणाऱ्या 3ऱ्या बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने भदंत शीलरत्न व भदंत गगनबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली 10 दिवसीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिरात 13हूनही अधिक श्रामणेरांनी सहभाग नोंदवला असून शिबिरास गावकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे भदंत पंच गगनबोधी यांनी सांगितले. या श्रामणेर प्रशिक्षणात त्रिशरणशील 22 प्रतिज्ञांचे पालन, बुद्धवंदना, बुद्ध पूजापाठ आदी प्रशिक्षण देण्यात आले. माझे गृहस्थी जीवनातले नाव महेश साहेबराव कांबळे आहे आणि मी जेव्हा दीक्षा घेतली माझे नाव महानाम ठेवण्यात आले. मला दीक्षा घेऊन 6 दिवस झाले आहेत आणि मी या 6 दिवसात बुद्धवंदना, सर्व त्रिशरण पंचशील हे सर्व पाठांतर केलेले आहे, लेखन केलेले आहे आणि श्रामणेर प्रश्न, दशशील हे सर्व पाठांतर करून लिहिलेले आहे. भंतेजींनी मला जे मार्गदर्शन केलेलं आहे ते आमचे पूज्य म्हणते गगनबोधी आणि आमचे गुरु शीलरत्न थेरो यांनी पण आम्हाला पबजा विधी हे शिकवलेली आहे आणि आम्हाला पण भंतेजी वेगवेगळे गोष्टी सांगतात, कथा सांगतात, त्या कथेमधून प्रश्न विचारतात, आम्ही उत्तर देतो त्यांचे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपितो. नमो बुद्धाय, जय भीम. माझे गृहस्थी जीवनातले नाव कोहिनूर राजू निखाते होते आणि मी जेव्हा दीक्षा भदंत शीलरत्न थेरो यांच्याकडून घेतली तेव्हा माझे नाव बुद्धरत्न हे ठेवण्यात आले आणि मला मार्गदर्शन करणाऱ्या पूज्य भदंत भंतेजींचे नाव गगनबोधी आहे. त्यांनी मला 6 दिवसामध्ये खूप साऱ्या वंदनात जसे की
बुद्धवंदना, बुद्धपूजा, संकल्प याप्रमाणे इत्यादी वंदना शिकवल्या आणि आम्हाला खूप काही मार्गदर्शन, कथा, पहिल्याच्या काळातल्या कथा शिकवतात आणि त्यावर आधारित प्रश्न पण विचारतात आणि आम्हाला काही डाऊट असेल तर त्या प्रश्नांची उत्तरं पण सांगतात आणि ते आम्हाला खूप छान शिकवतात आणि मला 10 शील आणि 10 श्रामणेर प्रश्न पण पाठ केले मी भंते गगन बोधी बोलतो। या ठिकाणी आमच्या प्रशिक्षण केंद्रावर श्रामणेर शिबिर ठेवलेलं आहे, कारण धम्मपरिषद आहे 2 तारखेची। त्या निमित्तानं 20 तारखेला या ठिकाणी शीलरत्न भंतेजी थेरो यांनी या ठिकाणी श्रामणेरांना दीक्षा दिली आणि त्यानंतर मी माझ्या परीने जो काही धम्माचा प्रश्न आहे, धम्माची जी काही शिकवण आहे ती माझ्या परीने मी जेवढी मला माहीत आहे तेवढी या श्रामणेरांना मी शिकवत आहे आणि गावकऱ्यांचा सुद्धा या माझ्या कार्यासाठी, या श्रामणेरांसाठी खूप काही मोलाचा वाटा आहे। ते वेळोवेळी सर्व सहकार्य करतात आणि या ठिकाणी मी यांना श्रामणेराचे 10 प्रश्न जे की जीवनाशी खूप निगडीत आहेत असे मी प्रश्न त्यांना शिकवलेले आहेत आणि त्यांनी उत्तरही खूप सुंदर दिलेले आहेत। त्यांनी पाठांतरसुद्धा केलेले आहेत। आता वयाच्या मानाने थोडेसे लहान आहेत आणि अशा पद्धतीने मी यांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि इथून पुढे या केंद्राचं काम म्हणजे या प्रशिक्षण केंद्राचं काम सतत असंच चालू राहावं यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करीन किंवा माझे जे गुरु आहेत शीलरत्न भंतेजी हे सुद्धा या ठिकाणी बऱ्याच पद्धतीने प्रयत्न करण्यात पुढे आहेत आणि गावकऱ्यांचा सुद्धा त्यामध्ये खूप काही सहभाग आहे। मानवी जीवनात धम्माचे खूप महत्त्व असून धम्माचे पालन केल्याने आपल्या जीवनात सुख प्राप्त होते। तेव्हा प्रत्येक उपासक उपासिकांनी भगवान बुद्धाने सांगितलेला मध्यम मार्ग व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञांचे पालन करावे असे मत कर्नाटक येथील भिक्खुनी चारुशिला यांनी नांदेड येथून जवळच असलेल्या धनत सारेगाव येथे आयोजित केलेल्या 20व्या धम्म परिषदेत धम्मदेसना देताना व्यक्त केले। भिक्खू प्रज्ञादीप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात आलेल्या 20व्या धम्म परिषदेचे उद्घाटन पूज्य भिक्खू संघाच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी महाविहार परिवाराच्या वतीने निशुल्क बौद्ध विवाह मेळाव्याचेही आयोजन करण्यात आलेले होते। धम्म परिषदेच्या 2ऱ्या सत्रात बुद्ध भीमगीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला। धम्म परिषदेच्या यशस्वीतेसाठी राहुल कोकरे, श्रीरंग भिसे, मारुती चव्हाण यांनी परिश्रम घेतले। भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो। माझ्यापेक्षा आवाज कमी ठेवा। बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं संघं शरणं गच्छामि, शरणगमनं संपूर्ण। पंचरंगी धम्मध्वजाचा, पंचरंगी धम्मध्वजाचा, पंचरंगी धम्मध्वजा। पीतठाने रसियो पीतवन्नानि चरन्ति अनन्तकाश भूतके वज्रसङ्घातकायस्य अण्डानि निरंसियो नीलवर्णानि चरन्ति अनन्तकाशभूतके वज्रसङ्घातकायस्य भूतके वज्रसङ्घातकायस्य अंगिरस सदादिनो
मासलोहिता कीनं रत्वन्नानि चरन्ति अनन्तकासबोधके वज्रसङ्गातकाय स अङ्गिरस सतादिनो अट्टिदन्ते याकीना। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 20वां अखिल भारतीय धम्म परिषद धनंजय गांव में दर साल प्रज्ञादीप बंत जी उनके स्मृति के निमित्त के वजह से यहाँ पर दर साल का धम्म परिषद यहाँ पर करते आ रहे हैं, कार्य करते भी है आ रहे हैं। तो इसमें सभी लोग सहभागी होना चाहिए। भिक्खु संघ भिक्खुनी संघ को भी निमंत्रण देकर उपदेश देने का यहाँ पर सभी लोग यहाँ से परिवर्तन होकर इतना बड़ा धम्म का माहौल है कि सभी लोग यहाँ पर एकत्र आकर इसका धम्म का लाभ लेना चाहिए। धम्म का इस धम्म परिषद में ज़्यादा से ज़्यादा लोग सहभागी होना चाहिए। इतना मेहनत से एक इतना बड़ा खेड़ा गांव में गांव के लोग आजू बाजू के लोग यहाँ पर परिवर्तन होकर सभी ये इसका लाभ लेने का प्रयास करना चाहिए। सभी के परिवार में जीवन में सुख शांति आयु आरोग्य सुख लाभ हो, सुखी निरोगी हो, सुखी निरोगी हो, सुखी निरोगी हो। प्रज्ञादीप या ठिकाणी भिक्खू होते। त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं 20 वर्षापासून या धनज या गावी धम्म परिषद होत आहे। मलाही निमंत्रण केल्यामुळं मी या धम्म परिषदेमध्ये उपस्थित झालो आणि धम्मादेश छोटीशी धम्मदेशना दिलेली आहे। प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये दारूचं प्रमाण वाढलेलं आहे। अकुशल कर्म करू लागले लोक, ते न करावे यासाठी धम्म परिषदा आहेत। भगवान बुद्धाची जे काय वाणी आहे ती वाणी भिक्खू धम्म परिषदेमध्ये सांगतात आणि धम्म परिषदेमध्ये धम्म परिषदा भरवण्याचं कारण एकच आहे की माणसाने मानवाने माणसाप्रमाणे वागावं। युद्ध नको, बुद्ध हवा आहे जगाला। आज आपण पाहत आहोत की जगामध्ये अनेक घटना घडत आहेत, त्या न घडो म्हणून या ठिकाणी धम्म परिषदेमध्ये आपण कार्यकर्त्यांनी जे एक खटाटोप केलेला आहे की आपण या ठिकाणी यावं आणि धम्मदेशनाचा लाभ घ्यावा, असे कार्यकर्त्यांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी बरेच मोठ्या संख्येने उपासक उपासिका आलेल्या आहेत। त्यांना धम्मदेशना देऊन लाभान्वित केलेलं आहे। सर्वाचं मंगल हो, सर्वाचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सर्वजण दुःखातून मुक्त हो, मंगल हो, कल्याण हो। जय भीम, नमो बुद्धाय। मी मारुती नामदेव चव्हाण, बौद्धाचार्य पाथर्ड येथून या ठिकाणी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद 20वी या ठिकाणी धनज या गावी मोठ्या हर्षोल्लासामध्ये या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे। आम्ही सर्वजण परिसरातील सर्व तमाम कार्यकर्ते मिळून या ठिकाणी या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करीत असतो। आपल्या परिसरातील सर्व बौद्ध धम्मातील सर्व अनुयायी या ठिकाणी या धम्म परिषदेचा उत्कृष्ट असा या ठिकाणी त्यांनी येऊन आपला धम्म श्रवण करावा, त्या अनुषंगानं या धम्म परिषदेचं आयोजन आज करण्यात आलं। या धम्म परिषदेचे आयोजक आदरणीय राहुलजी कोकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने या ठिकाणी त्यांच्या वतीने या ठिकाणी या धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। तरी परिसरातील सर्वांनी या ठिकाणी या धम्म परिषदेमध्ये येऊन आपला अमूल्य वेळ या ठिकाणी देऊन सर्व धम्मश्रवण करावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो। आणि या ठिकाणी भव्य दिव्य असं या ठिकाणी दाभड परिसरासारखं महाविहार सुद्धा या ठिकाणी बनावं, त्या अनुषंगानं परिसरातील सर्व तमाम कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट परिश्रम कष्ट घेऊन अतिशय या ठिकाणी सर्वांनी श्रमदानातून सहकार्य करावं आणि या ठिकाणी सर्वांना विनंती करतो। सर्वांनी अखिल भारतीय धम्म परिषदेला आल्याबद्दल सर्वांचं आभार। जय भीम। नमो बुद्धाय, जय भीम। आम्ही राहुल कोकरे, 20व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचा संयोजक। मागील 20 वर्षापासून पूजनीय भिक्खू प्रज्ञादीप यांच्या स्मृतिप्रित्यात आम्ही या ठिकाणी धम्म परिषद घेत असतो। पूजनीय भिक्खू या ठिकाणी 5 वर्ष होते। 2010मध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर आम्ही निरंतर या ठिकाणी धम्म परिषदा घेत असतो। या ठिकाणी जवळजवळ 2 ते 2.5 एकर या ठिकाणी आम्हाला जमीन मिळालेली आहे गावामधून। तसेच या ठिकाणी अनेक वर्षापासून
वेगवेगळे उपक्रम आम्ही या ठिकाणी घेत असतो. पौर्णिमेचे कार्यक्रम असो, श्रामणेर शिबिर असो, असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवत असतो. या ठिकाणी भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते धम्मकार्य करायची आमची सर्व कमिटीची अपेक्षा आहे. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भविष्यामध्ये मोठं असं भव्य असं विहार उभा सुद्धा आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आपण सर्वजण या ठिकाणी सहकार्य द्यावं. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. लातूर लोकसभेचे माजी खासदार प्रोफेसर डॉक्टर ॲडव्होकेट सुनील गायकवाड यांना बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडून गोवा बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट अण्णाराव पाटील यांच्या लातूर येथील कार्यालयाच्या परिवर्तन सभागृहात त्यांच्या आणि प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट व्यंकट बेंद्रे, ॲडव्होकेट उदय गवारे यांच्या हस्ते वकिलीची सनद देऊन पुरस्कृत करण्यात आले. डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड हे प्रथम लॉ मेकर आणि नंतर वकील असा त्यांचा प्रवास आहे. देशाच्या सुप्रीम कोर्टात ते वकिलीची प्रॅक्टिस करत आहेत. कायदा बनवणाऱ्या सभागृहात काम करून आता वकिलीच्या माध्यमातून सुप्रीम कोर्ट येथे वकिली करीत आहेत. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात घेऊया इथेच विश्रांती. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं